हेलो। हेलो, एसपी साहब बात कर रहे हैं नाशिक बोलताय ना? हाँ जी, हाँ जी, तकबीर हाँ जी, सिंग नेतू सर, काय झालं माहिती हाँ का? ते मालेगाव त्या लहान मुलीचं जे बलात्कार आणि मर्डर झाला त्याच्यामुळे महाराष्ट्राचं पूर्ण वातावरण खराब झालेलं आहे. हम्म. तर माझी अशी इच्छा आहे साहेब, म्हणजे बघा तुम्ही काही करू शकता, तर डायरेक्ट ठोकून टाकून टाकलं तर काय फरक पडतो आपल्याला? नाही हं? ना, आपल्याला कायद्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही आणि जे काय कायदा आहेत त्याचं थोडंसं आपल्याला मान्य करावं लागतं. नाही, कायदा जनतेसाठी आहे, मारून बी टाकलं तर कोण देणार आहे? आम्ही सगळी जनता तुमच्या सोबत आहे साहेब. जब कायदा सिंगम सारखं द्यायचं पुढून पाहू पुढच्या पुढे. पुन्हा जनता अरे महाराष्ट्राची ठीक पुन्हा आहे. जनता कसं आहे साहेब, तो फार मी सांगत होतो रात्रीपासून झोपलेलो नाही साहेब मी अक्षरशः. माझ्या अंगावर काटे येतात तुमच्या इथे बोलण्यात. काही ते करता येईल ना साहेब, कुठेतरी त्याला काय करा, त्याला 10 मिनिटं सोडा आणि पळू द्या आणि ठोकून टाका चालेल. हॅलो, ठीक आहे ना, तुमची भावना मी समजू शकतो, पण फक्त मला तर कायद्याप्रमाणे चालावं लागतं. साहेब मी तर तुमच्या जागी असं 100% मारून टाकलं असतं ना मी. चला ठीक आहे, करू कोई ना आपण या चर्चा. नाही ठीक आहे ना. नाही तसं बी आम्ही कोर्टात येणारच आहे त्यांना. ओके. त्याला त्याचं तसं बी त्याला जीवन राहून तो तसं बी त्याला मारून टाकतील लोक सुटल्यावर, कारण की फार अवघड विषय आहे त्याचा. नाही नाही, आपण त्याला फाशी देऊ, 100%. फाशीसाठी प्रयत्न करू. ओके सर, ओके, थँक्यू सर. ओके ओके ओके. ओके. हॅलो, हॅलो. सुहास भाऊ कांदे साहेब बोलता ना? हो. साहेब नमस्कार, मी छत्रपती संभाजीनगरमधून रमेश पाटील बोलतो. काय पाटील साहेब बोला, आदेश करा. म्हणलं तुमच्याकडे भाऊ असं आहे की हा जे मालेगावचं जे प्रकरण आहे का त्या लहान बालिकेवर जे म्हणजे हो. त्याच्यावर जो रेप मी जाऊन आलो, डोंगराळ भागात जाऊन आलो, त्यांच्या कुटुंबाला भेटलो आणि त्या मुलाला, तो जो खैरनार नावाचा मुलगा आहे, त्याला आपण शिक्षा करा आणि फास्ट ट्रॅक मध्ये ते चालवा आणि त्याला फाशी झाली पाहिजे अशी विनंती केली. शिंदे साहेबांशी बोललो आणि आम्ही आता उद्या पत्र देतोय की फास्ट ट्रॅक चालून त्याला एखादा चांगला उज्ज्वल निकम सारखा सरकारी वकील लावा. का की विषय काय झाला आणि त्याला वकील मिळाला नाही पाहिजे, एक लक्षात ठेवा. नाही नाही, आम्ही आता ना उद्या परवा भेटतो वकिलांना, वकिलांचं जे आहे मी असोसिएशन, मी बार काउन्सिल. मी एसपी ना म्हणलं डायरेक्ट उडून टाका त्यांना, पाहू पुढच्या पुढे. पण एसपी काय कायदा आहे नाही भाऊ, लय त्रास भाऊ. काय माहिती, विचार करा भाऊ, अगर एसपी किळसवाड आहे रमेश भाऊ, किळसवाना प्रकार आहे. मला सांगा भाऊ, एसपी जरी असता समजा आणि एसपीच्या मुलीवर असं होत असं तर एसपी त्याच्या डोक्यात दगड घातला नसता का? प्रश्नच नाही. तरी गावकरी म्हणत होते आमच्या ताब्यात द्या म्हणून. नाही भाऊ, आपला बघा काय झालं माहिती का, कायदा थोडा सुस्त पडलेला आहे. मी बरोबर चार्ज करतो सर, तुम्हाला एक 8 दिवसामध्ये फीडबॅक येईल. नाही मी तुमच्याच मागे लागणार आहे का? ते हे फोन उचलत नाही कोण, ते आपले भुसे साहेब. नाही, मी आहे ना तुमचा माणूस. हो ना. नाही भाऊ, नाही मित्र आहे भाऊ आहे. काय आहे भाऊ, न्याय भेटायला पाहिजे, बाकी काय नाही आपल्याला. नक्कीच बोल. पण पुरा महाराष्ट्र हळला बरं का विषयावर. नाही हो, हळाळला म्हणजे आपल्याला मुली आहे, बहिणी आहे. बरोबर. आणि 3 वर्ष. अरे बापरे, 3 वर्ष म्हणजे मी तर मारून टाकलं. मला पत्र होऊ लागला, पागल सारखं झालो भाऊ, माहिती मी तर मारून टाकलं होतं त्याला. नाही तर आपल्या ओळखीचे भाईदादा असेल तर आतमध्ये गेम करून टाकन त्याचा. बघतोय आता मी काय सगळी परिस्थिती. मी तुम्हाला उद्या कळू सगळं रमेश भाऊ या नंबरवर. भाऊ आपले असतील ना काही गुन्हेगार, त्यांना मारून टाका भाऊ पुढच्या पुढे. बघू चालेल. ओके.